नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन गवळे. मला तर तुम्ही ओळखतच असाल. तर मित्रांनो, आज आपला 4था ब्लॉग आहे. तर आज आपण चाललेलो आहोत बाहेर फिरायला. तर आपल्या गाडीमध्ये नवीन बघू शकता माझी फॅमिली पाठीमागे बसलेली. मित्रांनो, माझे आजोबा, माझा मोठा भाऊ, माझी आई आणि वडील पाठीमागे बसलेत. मित्रांनो, काहीच नाही सर. आणि आपण आता काही सर तुळजापूरला जाणार आहेत मित्रांनो. तर बघा पुढं काय काय होतं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही प्रगतीच्या नावाखाली अधोगती चालू बीड रोडला. आणि एककडे तुम्ही जर जाताल चाकरवडे रस्त्याला जरूरच्या आतमध्ये, तर तुम्हाला अतिशय असं सुंदर असं जंगल भेटेल. तर तुम्ही इकडे एकदा नक्की येऊन पहा, तुम्हाला भारी वाटेल. कारण इतकी हिरवं पसरलेली जागा आहे मित्रांनो, भारी एकदम. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं माझे वडील, आई आणि माझा भाऊ गाडी चालवतो आणि मी शेजारी बसलेलो आहे. आम्ही आता चाललो आहे मित्रांनो आपल्या चाकरवाडीला. तर हे मित्रांनो चाकरवाडीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही लगेच आमची गाडी CNG टाकण्यासाठी लावली. तर मित्रांनो, गाडी CNG टाकून आम्ही लगेच निघालो तुळजापूर रोडला. तर तिथं आला टोल नाका. टोल नाक्याच्या नंतर मित्रांनो जस्ट आपण आता आलेलो आहोत आपल्या तुळजापूरमध्ये. आणि आईचं दर्शन घ्यायला आपण जायचं मध्ये. तर बघू पुढं आपल्या आता गाडी पार्किंग लावली, बघू पुढं काय काय होतं. तर गाडी पार्क करून आता आम्ही आपलं सामान घेऊन देवाचं काय असेल ते पुढं निघा. तुम्ही बघू शकता पाठीमागं आता आपण तुळजापूरमध्ये आलेलो आणि आईच्या दर्शनाला आपल्याला जायचं मित्रांनो. बघू पुढं काय होतं अजून. तर इथे माझी आई देवीची काय ओटी भरण्याचं असतं ते सामान घेत होती. त्यानंतर आम्ही अजून पुढं निघालो. तर पुढं जाता जाता भरपूर गर्दी. तेवढ्यात देवीचं मंदिर दिसलं आणि मनाला शांती भेटली मित्रांनो. पुढं अजून गर्दी होती, खूप गर्दी. शनिवार असताही गर्दी होती तिथे मित्रांनो. आणि आम्ही आता निघालोत पुढं. तर भरपूर गर्दी, अशी भरपूर पब्लिक. तर मित्रांनो, मंदिराच्या आत देखील एवढीच गर्दी होती. आतमध्ये गेल्यावर पाहिलं की किती पब्लिक आहे. तुळजापूरला येणारे किती पब्लिक आहे, देवीसाठी येणारे देवभक्त जे की आपल्या मनाने येतात लांब लांबून, बघू शकता. तर एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो मी गर्दी पाहत होतो कशी कुठं एवढी गर्दी आहे काय. तर मित्रांनो भरपूर गर्दी होती. तेवढ्यात मी आता मंदिराच्या आत चाललो होतो, खाली पायऱ्या चालून. तर पाठीमागं बघू शकता माझी फॅमिली आणि मी चाललो आहेत मित्रांनो खाली. आणि त्यापुढं जरा आलं की आपल्याला देवीचं एक दुसरं महाद्वार दिसतं. त्यानंतर तर आता मी देवीच्या दर्शनासाठी मध्ये आलेलो आहे मित्रांनो. आपल्या जे की लाईनला लागलेली माणसं असतात त्या माणसांमध्ये मी पण आलेलो आहे लाईन लागायला, दर्शन घ्यायला. तर पाठीमागं बघू शकताय तुम्ही कितीच गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी. कारण खूप लांबून लांबून लोक आलेली असतात इथं. आणि या CCTVमध्ये लोक लांबूनच दर्शन घेत होते मित्रांनो, कारण खूप गर्दी तुम्ही बघू शकताय. आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर निघालो आहे मित्रांनो. खूप 2-3 तास दर्शनासाठी लाईन थांबलो होतो मित्रांनो. आणि आता जे कुठं दर्शन झालं आहे आमचं, आणि आता आपण गाडीकडे निघालो आहे. गाडीत बसायचं आणि आपल्या दुसऱ्या मंदिराकडे जायचं मित्रांनो, येडामाईच्या. तर आता आम्ही गाडीत बसलो आहे मित्रांनो. गाडीत बसून चाललो आहे तिकडं. जाताना मेन हायवेनं चाललो मित्रांनो आपण धाराशिवच्या. तर जाता जाता रस्त्याच्या कडेला हॉटेल अंबादास हे दिसलं मित्रांनो. हॉटेल अंबादास हे बघून खूप खुश झालो. तर मित्रांनो त्यानंतर दुसरं हॉटेल दिसलं मित्रांनो आम्हाला, आपल्याला महाराष्ट्राचं फेमस हॉटेल म्हणजेच हॉटेल भाग्यश्री. इथं नेहमीच गर्दी असते मित्रांनो. एवढं बघितलं होतं काय भारी झालं आमचं. तेवढ्यात आम्हाला लागली भूक. तर भूक लागली तर म्हणलं जेवण्यासाठी काय करावं, तर जेवण घेतलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपलं घरचं सगळं जे असेल ते आम्ही सगळी फॅमिली बसून रानात खायला होतो गावाकडलं सारखं, तुम्ही बघू शकताय. तर जेवण झालं मित्रांनो. आता निघालो आहे आपण आपल्या येडामाईच्या मंदिरात. मित्रांनो पूर्ण गाणं वाजवा जमत नाहीत, यूट्यूबला कॉपीराईट दाखवतं, त्यामुळे बंद केलेले. तर चला बघू पुढे. मित्रांनो आपण आता आहेत येरमाळ्यामध्ये आपल्या येडामाईच्या दर्शनासाठी आलो मित्रांनो. तुळजापूरून जस्ट आपण आता आलेलो थोड्याच वेळात. आपल्याला दर्शन करून बीडला परत जायचं मित्रांनो.
तर बघू शकता तुम्ही पाठीमागं. चला मित्रांनो बघू पुढे काय असतं. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही श्री येडेश्वरी महाद्वार. येडायचं हे आतमध्येच जायचं मंदिराचं महाद्वार आहे मित्रांनो. तर आम्ही इथून दर्शन घेऊन आता परत आपल्या वडोणीला येणार आहोत मित्रांनो. तर बघता बघता मित्रांनो नाईट झाली ती आणि आता आपण वडोणीला परत यायचा टाईम झाला होता. तेवढ्यात आम्ही आता वापस आलोत मित्रांनो. रात्रीचे 9:30-10 वाजले होते आम्हाला यायला. तर आजचा ब्लॉग इथे संपला. धन्यवाद.